नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षक भरती 2025 मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही तयारी करत असाल, तर आजची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण अनेक उमेदवारांचा प्रश्न आहे, टी-सी किंवा एल-सी लागतो का? टी-सी किंवा एल-सीची फक्त झेरॉक्स असेल तर चालते का? आणि डुप्लिकेट एल-सी किंवा टी-सी असेल तर तो ग्राह्य धरला जातो का? चला हे समजून घेऊया. सर्वप्रथम टी-सी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि एल-सी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट. अनेक ठिकाणी हे दोन्ही शब्द जवळपास त्याच अर्थाने वापरले जातात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी एल-सी किंवा टी-सी हे डॉक्युमेंट कंपल्सरी लागत नाहीत. परंतु काही झेडपी किंवा काही आस्थापनांना एल-सी किंवा टी-सी लागतो. त्यामुळे तुम्ही एल-सी किंवा टी-सी काढून घ्या. माझा स्पष्ट सल्ला आहे, की तुमच्याकडे मूळ एल-सी किंवा टी-सी उपलब्ध असेल, तर तो नक्की सोबत घेऊन जा. फक्त झेरॉक्सवर अवलंबून राहू नका. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कागदपत्रांची मूळ प्रत तपासली जाते. त्यामुळे मूळ कागदपत्र उपलब्ध असताना केवळ झेरॉक्स घेऊन जाणे योग्य नाही आणि झेरॉक्स चालणारही नाही. आता दुसरा प्रश्न, तुमच्याकडे जर ओरिजिनल एल-सी नसेल, तर अजिबात घाबरण्याची गरज नाही. तुम्ही ज्या शाळा किंवा महाविद्यालयातून एल-सी घेतला होता, तेथे संपर्क करून अधिकृत डुप्लिकेट एल-सी मिळवण्याची प्रक्रिया करा. आणि तो डुप्लिकेट एल-सी जर संबंधित शाळा महाविद्यालयाने अधिकृतपणे दिलेला असेल, तर तो तुमच्या कागदपत्रांच्या संचामध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे झेरॉक्स चालेल की नाही यावर रिस्क घेण्यापेक्षा ओरिजिनल किंवा अधिकृत डुप्लिकेट कागदपत्र तयार ठेवणे हा सुरक्षित पर्याय आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.